वाळाचा विरडा घातलाय, हळद टाकले, मीठ टाकले, टोमॅटो टाकले, सर्व टाकलेलं आहे. हळद, मीठ, तिखट नाही टाकलं, तिखट टाकायचं आहे, परंतु हे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकते थोडा. आणि काय आणखी टाकायचं आहे, हळद आणि किचन किंग मसाला टाकते थोडा. किचन किंग मसाला टाकून झाल्यानंतर कढीपत्ता वगैरे थोडा जास्त टाकलाय, कारण वाळ आहेत ना, वाळाचे बिरडे करायचे आहेत ना. वाळाचा बिरडा 1 वाटीचा करते, पूर्ण 1 वाटी. हळद, मीठ, तिखट आणि कांदा खोबऱ्याचा मसाला, याच्यामध्ये वाळाचा बिरडा एकदम छान होता. एक छोटा एक असा बटाटा कापून टाकायचा. हा तर तुम्ही बघा, मी आता टाकते. हा एक बटाटा धुवून त्याच्यामध्ये टाकते मी, एक बटाटा. आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचंय. वाळाचा बिरडा मोड आलेला तयार. असे मोड आले तरच आम्ही वाळाचा बिरडा करतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की वाळाचा बिरडा व्यवस्थित दिसत नाही तर बघा, ती मोड आले होते. आता हा जुलै आहे, जुलैमध्ये इथे मी माणगावला करते, माणगाव तालुका रायगडमध्ये मी करते. आणि तुम्ही पण असं करा, किती टेस्ट येते ना, ते काय सांगू तुम्हाला. पोटभर जेवाल ह्या भाजी बरोबर, खूप टेस्ट येते. वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची की झाली. खूप सुंदर असा बिरड्याला टेस्ट येते. ह्याच महिन्यात जून आणि जुलैमध्ये वाळाचा बिरडा करून खातो मी. आणि हे वाळ आहेत ना, ते गावठी आहेत आमच्याकडचे, माझी मावशी पिकवते आमच्या शेतामध्ये. तर छान असं शेतामध्ये वाळ झालेले, आणि तिने आम्हाला 4-5 किलो दिले. मग मुलांना पण देते बाहेर आणि आम्हाला पण ठेवते. खूप टेस्टी वाळाचा बिरडा, भाकरी गरम गरम ज्वारी बाजरीची नाचणीची किंवा तांदळाची, आणि चपाती बरोबर डब्याला वगैरे देऊ शकता. एवढी टेस्ट भारी. ह्याच्यामध्ये गरम मसाले नाही टाकायचे, तिखट, हळद, मीठ, तिखट आपलं सर्व, धना पावडर, जिरा पावडर सर्व टाकल्यानंतर किचन किंग मसाला टाकायचा, दुसरं काही टाकायचं नाही. वाळाच्या बिरड्याला एवढी चव येते ना की तुम्ही मटन, नॉनव्हेज हे सर्व विसरून जाल, एवढं भारी वाळाचे बिरडे. आम्ही परी पाहुणे भरपूर आले आणि व्हेज करायचं आहे तर हेच करतो. तुम्ही पण करून खा एकदा बघा. गावाकडचे वाळाचे बिरडे, आणि तुम्हाला जर तिकडे मिळत नसतील तर गावाकडचेच घ्या तुम्ही वाळ, त्याच्यामुळे टेस्ट जिभेला छान येते. काय ते नॉनव्हेज खाण्यात नकोशी मजा वाटते, एवढी ह्याच्यामध्ये मजा खाण्यापिण्यात छान वाटते. व्हेज हे बिरडा, मुगाला मोड आलेले वाळाचे बिरडे खूप सुंदर. आणि ना गाईज, मी सांगते त्याच्यापेक्षा तुम्ही करून खा. पहिल्या दिवशी भिजायला टाकले ना की दुसऱ्या दिवशी बांधून ठेवा रुमालामध्ये. जर तुमच्याकडे ऑनलाईनचं वगैरे काय होलवालं झाकणवालं डब्बा वगैरे असेल ना, किंवा तुमच्याकडे असं एक साधी एक बरणी असेल ना, ती घ्या. आणि गाईज माझी टिप ही लक्षात ठेवा, मी तसं करून बघितलंय. ह्याला असे होल होल पाडायचे, ह्याच्यामध्येच वाळ भिजत टाकायचे पाण्यामध्ये, एवढं पाणी ठेवायचं ह्या बरणीमध्ये आणि झाकणाला होल पाडायचे. आणि दुसऱ्या दिवशी ही बरणी पूर्ण पाणी घालून अशी पलटी करायची, पूर्ण पलटी, आणि उभीच्या उभी अशी ठेवायची. उभी ठेवल्यामुळं काय होतं, बरणी ते वाळाला आहे ना, आता समजा ही बरणी आहे, तिला अशी पलटी करायची पूर्ण अशी, आणि त्याच्यामुळं खाली त्या छिद्रातून पाणी जातं आणि गरम उष्णतेने त्याला मोड येतात. वाळ असो, मूग असो, मटकी असो, अशा प्रकारे एवढी मोठी बरणी घ्या, त्याच्यामध्ये वाळ वगैरे, मूग वगैरे भिजत टाका. दुसऱ्या दिवशी पलटी करा,
छान असे वाळाला मोड येणार. आणि ते खाऊन बघा. तुम्ही माझं नाव काढा ना. अनिता काकी किचनमध्ये बोलली होती तसं केलं आणि खूप सुंदर सांगितलं काकीने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. टाटा, बाय बाय.